श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. एप्रिल 2026 हा महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे हे आपण आज जाणून घेऊयात. एप्रिल 2026 मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कष्टाचे फळ मिळणारा आणि भाग्याचा तारा चमकवणारा काळ आहे. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि नोकरीत यश मिळेल, परंतु मानसिक ताण आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. एप्रिल हा महिना कन्या राशींसाठी मेहनत, नियोजन आणि सावधगिरीचा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी येऊ शकतात, पण सातत्य ठेवले तर शेवटी चांगले परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. या महिन्यात कामाचा ताण वाढू शकतो. काही कामे उशिरा पूर्ण होतील, यामुळे संयम ठेवावा लागेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. सहकाऱ्यांसोबत गैरसमज टाळा. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठे निर्णय घाईत घेऊ नयेत. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. 2026 एप्रिलमध्ये करिअरमध्ये उत्तम प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. व्यवसायात नवीन करार मिळतील आणि नफा वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम ते उत्तम राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात अनावश्यक खर्च वाढू शकतात. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेम व नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये थोडे ताणतणाव येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा. कुटुंबियांचा आधार मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. आरोग्य. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक ताण, कामाच्या अतिरेकामुळे थकवा जाणवू शकतो. डोळ्यांचे किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे सकस आहार घ्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. पचनाच्या संबंधित त्रास, थकवा किंवा तणाव जाणवू शकतो. योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत. शिक्षण व विद्यार्थी. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे एकाग्रतेवर भर द्या. सातत्य ठेवल्यास यश मिळेल. एप्रिल 2026 साठी कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या आहेत काही शुभ गोष्टी. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिवस आहे बुधवार. धन्यवाद.